नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त अशी सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यात तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं। मी अर्धी पळी टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी। मोहरी चांगली भाजली की जिरं टाकायचे 1 चमचा, छोट्या आकाराची चमचे ती। कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर। एक मीडियम आकाराचा कांदा असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही। उभा जरी कापून टाकला तर ह्याला चालतो। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची, 6 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं आहे, कुटून घेतलेला आहे। आता हे पण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात टाकायचे मीडियम आकाराचे 2 घेतलेले आहेत बघा टोमॅटो। आणि वाटीच्या मापाने जर बोलला ना तर 1.5 वाटी टोमॅटो आहे, म्हणजे बघा केवढे मोठे मोठे असतील। आता हे काय करणार आहे, मीडियम गॅसवरच 1-2 मिनिटं ह्याला मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता गॅस करते बारीक। त्यात टाकायचं आपले मिरची पावडर 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाकायचं। तर आपण 1 हिरवी मिरची पण टाकलेली आहे, चवीप्रमाणे मीठ। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर, देठासकट घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यात टाकायचे मीडियम आकाराचे बटाटे बघा। आता वजनाला जर सांगितलं तर 200 ग्रॅम बटाटे आहेत, आणि जर टोमॅटो म्हटले ना तर ते पण 150 ते 200 ग्रॅम पकडले तर चालेल, म्हणजे दोन्ही सेम मापाचं जरी असेल तरी चालेल। आता हे पहिलं चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे आपला, मसाले टाकताना गॅस बारीक केला होता। आता ह्याच्यावर ठेवूया आपण झाकण 10 ते 15 मिनिटासाठी, पण एकदम बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, झाकण काढून घेऊया। बघा नुसतं वाफेवर शिजवलेलं आहे, मस्त असं होतं। बटाटा पण चांगला बघा शिजलेला आहे, अशा पद्धतीत छान लागतं। आता तुम्हाला सांगते तुम्ही ह्याच्यात काय टाकू शकता। काय करायचं माहिती आहे का, शेंगदाणे भाजायचे आणि बारीक नाही कुटायचे, आबडधोबड कुटायचे। ते पण तुम्ही जेव्हा टोमॅटो टाकताना तेव्हा टाकायचे, आणि नंतर बटाटा। आणि ह्यात जर तुम्हाला बदल करून जर पाहिजे असेल ना तर पहिलं थोडेसे आपण जेव्हा जिरे मोहरी टाकतो की नाही, कांदा वगैरे, त्याच्यामध्ये जरी तुम्ही थोडंसं भाजल्यानंतर बटाटे जर तुम्ही टाकून जर परतून घेतले 1-2 मिनटं चांगले, तर लगेच शिजले जातात। नंतर मग टोमॅटो टाकून असं सगळं मसाला वगैरे टाकून झाकण ठेवायचं। मस्त असे होतात आणि चवीला ती छान लागते ना भाजी। तुम्ही करून बघा, तशा पद्धतीनं पण करून बघा, आणि मी आता दाखवले असे पण करून बघा, म्हणजे दोन्ही पद्धतीनं। शेंगदाण्याचं कूट पण असे मोठं मोठं टाकून सुद्धा तसं पण करून बघा, नाही तर असं साध्या पद्धतीत जरी केलं तरी चालेल, मस्त लागेल चवीला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।